चला स्टार्ट करूया आपण. आज आपण फ्रॅक्शन बघणार आहोत. ओके, फ्रॅक्शन बघायच्या अगोदर आपण काय करणार आहोत, फ्रॅक्शन म्हणजे थोडक्यात काय ते आपण पहिल्यांदा परफेक्ट करूया. असा अभ्यास करायचा की लेक्चर ऐकल्यावर परत तुम्हाला अभ्यास करावा लागता कामा नये. ओके, एवढं आपल्याला काय करायचं आहे, परफेक्ट करायचं आहे. ओके, सगळेजण बर्थडेला काय करता, काय करता, केक कापता. येस. ओके, हा माझा केक आहे समजा, केक आहे समजा, त्याचे मी दोन भाग केले. त्याचे मी किती आले, दोन भाग केले. तर आपण काय केलं, कन्सिडर करा, बोलू नका मध्ये, तुम्हाला माहित आहे, मला पण माहित आहे. ओके, पण सगळं आपण बेसिक पासून घेतोय. ओके, तर आपण काय केलं, त्याचे दोन भाग केले आणि त्याच्यापैकी एक भाग घेतला. तर पहिल्यांदा मी काय करणार सांगा, खाली किती भाग केले तो लिहिणार आणि किती भाग घेतला तो लिहिणार. ओके, समजा मी काय केले, 4 भाग केले, इक्वल भाग, माझे इक्वल नाही झाले, तर मी खाली काय लिहिणार, 4 लिहिणार आणि किती भाग घेतला, समजा एक भाग घेतला तर 1 लिहिणार. ओके, म्हणजे याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो. याला काय म्हणतो सांगा, डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणतो किंवा छेद म्हणतो, छेद म्हणतो. आणि याला काय म्हणतो सांगा, न्यूमरेटर. किंवा त्याला मराठीमध्ये अंश म्हणतात. एवढं क्लिअर समजलं सगळ्यांना? येस. ओके, हो. जनरली आपण 1/2 म्हणतो. 1/2 म्हणजे ऍक्च्युली काय झालं सांगा, हाफ झाला, बरोबर. हो. ओके, 1/3 म्हणजे 1/3 झालं आणि 1/4 म्हणजे काय झालं सांगा, 1/4 किंवा क्वार्टर म्हणतात त्याला. 1/4 म्हणतात किंवा क्वार्टर म्हणतात. क्लिअर, क्लिअर, क्लिअर. आता समजा मी असं काढलं काहीतरी, एक्झॅक्ट कळलं, 2 मिनिट मी पुढच्या पेजवर जातो. परफेक्ट समजून घ्या बघा, हे तुम्हाला खूप 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 उपयोगी पडणार आहे. ओके, हे जर समजून घेतलं तर. इथे समजा मी काय केलं सांगा, हे त्याचं समजा मी असे भाग काढले. ओके, आणि मी समजा हे भाग घेतला, हा भाग घेतला, त्याला किती म्हणणार, काय म्हणणार तुम्ही? 1/4. हो, किती जणांना वाटतं 1/4 म्हणणार? मला नाही, एक आन्सर काय आहे सांगा, चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कोण सांगणार? इक्वल पार्ट्स नाहीये. इक्वल भाग पाहिजेत ते, तरच आपण 1/4 म्हणू शकतो. लक्षात आहे? हा बघा, तुम्हाला छोटा दिसत नाहीये, येस. हा मोठा दिसतोय बघा, हा परत त्याचे सगळे सेम नाहीये. आपण हे केव्हा वापरू शकतो सांगा, फ्रॅक्शन करतो तेव्हा आपण त्याचे इक्वल भाग काढतो, तेव्हा त्याला फ्रॅक्शन म्हणतो. म्हणजे एक भाग घेतला म्हणतो आपण इथे, पण इथे आपण नाही म्हणू शकणार. मग आपल्याला ते काय करावं लागेल सांगा, याच्या एवढ्याच मध्ये सगळे भाग हे करावे लागेल. समजा मी आता रफली असं करतो, समजा इक्वल आहे का ते सगळं, आता काय म्हणणार सांगा, मी काय म्हणणार, आता मी काय म्हणणार, 1/7. पण काय म्हटलं आपण, कन्सिडर काय केलं सांगा, सगळे भाग काय सांगा, सगळे भाग काय सांगा, एक सारखे आहे, तरच आपण असं करू शकतो. क्लिअर समजलंय? येस. हो. कोणाचं माईक चालू आहे? येस. माईक कोणाचं चालू आहे? माईक बंद करा ना. अरे डिस्टर्ब करू नका ना बाबा. ओके, अजून कोणाचं चालू आहे माईक? कोणाचा माईक चालू आहे? ओके, बघा, तुम्हाला जास्त पाहिजे तर मला डिस्टर्ब करू नका मध्ये मध्ये, असे माईक चालू करून तुमच्या घरातलं सगळं ऐकायला येतं आणि ते रेकॉर्डिंग मध्ये जातं. ओके, तर हे प्रत्येकाला समजलं आता. डायरेक्टली नाही सांगायचं 1/4 वगैरे, तर पहिल्यांदा बघायचे सगळे काय सांगा, इक्वल असेल तरच आपण काय करू शकतो, त्याला 1/4 वगैरे असं म्हणू शकतो. ओके, आता समजा मी काय म्हटलं सांगा, मी तुम्हाला काय दिलं सांगा, 1/5 समजा 5 लिहिलं, 2/5 लिहिलं, 3/5 लिहिलं, 4/5 लिहिलं. तर याचा अर्थ काय सांगा, आपण काय केले, 5 इक्वल भाग केले, त्याच्यातला एक भाग घेतला, 5 इक्वल भाग केले, त्याच्यातला 2 भाग घेतले.
5 इक्वल भाग घेतला, त्याच्यातले 3 भाग घेतले. 5 इक्वल भाग केले आणि 4 भाग घेतले, किंवा 5 इक्वल भाग केले आणि सगळेच घेतले, तर 5/5. 5/5 म्हणजे ऍक्च्युली 1 म्हणतो. जेव्हा डिनॉमिनेटर असतं सांगा, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर सेम असतं. सेम असतात, तेव्हा त्याचे आन्सर काय असतं सांगा, कायम 1 असतं. क्लिअर? 1 होईल. क्लिअर? आता 1 मला होईल. सांगा, आता इथे बघा काय सांगा, याचे डिनॉमिनेटर सगळ्यांचे सेम आहेत बघा. सेम दिसतात? हो. दिसतात सगळ्यांना? ओके. तर याच्यापैकी कुठलं फ्रॅक्शन काय असतं सांगा, सगळ्यात मोठं असणार? येस. काय म्हणता? 5 कुठलं upon मोठं? 5. 5/5 मोठं असणार. याच्यावरनं एक तुम्हाला असे क्वेश्चन पण तुम्हाला विचारतात. समजा मी काय दिलं सांगा, 11/12. 11/12, 7/12. ओके. नंतर समजा 5/6, 3/4. ओके. आणि समजा 10/12 दिलं. तर या सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत का? नाही सर. पण नाही सर. दोन मिनिट आपण बघणार, मला बोलायला द्या. ओके. तर याचे डिनॉमिनेटर सेम नाही आहे, तेव्हा आपण कुठला मोठा कुठला छोटा हे आपण नाही सांगू शकत. ओके, डायरेक्टली. ओके. मग त्याच्यासाठी मी काय करतो बघा, हे आपण इथे ठेवूया, परत याच्याकडे येऊया. समजा मी 1/2 लिहितो ना, ते मी असं पण लिहू शकतो. कारण काय केलं सांगा, मी न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला पण 2 ने मल्टिप्लाय केलं. त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. ओके. त्याची व्हॅल्यू काय होत नाही सांगा, चेंज होत नाही. समजा मी काय लिहिलं सांगा, 1/2 लिहिलं आणि पुढे मी काय लिहिलं सांगा, 4/8 लिहिलं. 8 लिहिलं, तरी त्याची व्हॅल्यू चेंज नाही झाली. का सांगा, याला पण मी 4 ने मल्टिप्लाय केलं आणि याला पण 4 मल्टिप्लाय केलं. पण समजा मी काय केलं सांगा, 1/2 लिहिलं, याला 3 ने मल्टिप्लाय केलं आणि खालच्याला 4 ने मल्टिप्लाय केलं, तरी दोन्ही इक्वल होणार का? इक्वल होणार का? नाही. नाही इक्वल होणार. ओके. नॉट इक्वल टू हे चिन्ह आहे ते नॉट इक्वल टू. कारण डिनॉमिनेटरला जर मी 4 ने मल्टिप्लाय केलं, तर न्यूमरेटरला पण 4 नेच मल्टिप्लाय करायला पाहिजे. उदाहरणार्थ समजा मी काय लिहिलं, 3/4 लिहिलं आणि मी काय लिहिलं सांगा, इथे मी लिहिलं 36/48. तर ते दोन्ही इक्वल आहेत. कारण का सांगा, याला मी काय केलं, 12 ने मल्टिप्लाय केलं, याला पण काय केलं, 12 ने मल्टिप्लाय केलं. क्लिअर? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजला. जेव्हा एखादं फ्रॅक्शन आपल्याला दिलेलं आहे, त्याला सेम नंबर डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला मल्टिप्लाय केला, तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. त्याची व्हॅल्यू काय होत नाही, चेंज होत नाही. ओके. करेक्ट. त्याची व्हॅल्यू तीच राहते. का तीच राहते बघा, तर याला आपण काय करणार सांगा, ह्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणू शकतो. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे 1/2. कसं केलं सांगा, या दोघांना मी 10 ने डिवाइड केलं. 10 1 जा 10, 10 2 जा 10. याला आपण काय म्हणतो सांगा, सिम्पलेस्ट फॉर्म म्हणतो. फ्रॉम. क्लिअर? क्लिअर? तर कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? डाऊट आहे? नो सर. डाऊट आहे? नाही. आता आपण याच्याकडे येऊया. याच्याकडे येऊया. अरे माईक जरा बंद करा ना. कोण आहे? सरिता माईक बंद कर. ओके. इथे बघा काय करायचंय आपल्याला, तर डिनॉमिनेटर सेम असेल ना, तर आपण इझिली सांगू शकलो असतो की काय करू शकतो, की त्याचा कुठला नंबर छोटा आहे, कुठला मोठा आहे. आता इथे बघितलं तर दोघांचे 12 आहेत, त्याचे पण 12 आहेत. पण याच्यामध्ये काय आहे सांगा, 6 आहे. इथे मला 12 आणायचे आहेत. मग मी काय करणार सांगा, इथे 2 ने मल्टिप्लाय करणार. जेव्हा मी 2 ने मल्टिप्लाय करतो डिनॉमिनेटरला, तेव्हा मी काय करणार, न्यूमरेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे याची व्हॅल्यू ऍक्च्युली काय होणार सांगा, 10/12 होणार. ओके. नंतर याचं जर बघितलं, याचं आपलं 4च्या पाड्यामध्ये टेबलमध्ये 12 आहे. मी काय करणार सांगा, डाऊट तुमचे मी नंतर घेतो. लक्षात येते? आधी समजून घ्या, नंतर मला डाऊट नोट डाऊन करून ठेवा. मी नक्की तुमचे डाऊट सोडवणार आहे. ओके. तर याला मी 3 ने मल्टिप्लाय केलं, याला पण 3 ने मल्टिप्लाय, म्हणजे मला काय मिळणार सांगा, 10/12. आता जर बघितलं तर सगळ्यांचे डिनॉमिनेटर 12 झालेले आहे.
त्यामुळे आपण सांगू शकतो की हा मोठा आहे सगळ्यात आणि हा नंबर सगळ्यात छोटा आहे. क्लिअर? क्लिअर? Yes. ओके. आतापर्यंत जे काय बघितलं त्याच्यामध्ये काय डाऊट आहे का? नाही. No. सगळं. नाही sir. No, हात sir. कोणी No. उचलला? शीतल सन. डाऊट आहे तिचा? आणि हिमा हिमा हेमा हेमा डाऊट आहे का? नाही ना? ओके. नाही. ओके. नंतर नेक्स्ट बघा. समजा मी काय केलं सांगा की 1/5 केलं, 2/5 केलं, 3/5 केलं. ओके. तर इथे तुम्हाला काय दिसतंय सांगा? सगळ्यांचे डिनॉमिनेटर काय आहे सांगा? सेम Same. दिसतात? हो सेम ना. दिसतात. मग त्याला आपण Same. काय म्हणतो सांगा? त्याला आपण लाईक फ्रॅक्शन म्हणतो. काय म्हणतो? Like fraction. Fraction. म्हणतो. सगळ्यांना क्लिअर समजलं? मराठीत काय शब्द आहे तो बघा. काय मराठीत शब्द आहे बघा? सांगा मला. ओके. दुसरी गोष्ट समजा आपण काय बघितलं सांगा? समजा मी असा नंबर लिहिला 1/5, 2/6, 3/8. त्याचे डिनॉमिनेटर सेम आहेत का? नाही. नाही सर. नाही. मग त्याला आपण काय म्हणणार सांगा? लाईकच्या समोर काय जोडायचं? Unlike. अनलाईक काय म्हणणार आहे? Unlike फ्रॅक्शन म्हणणार. Unlike fraction. क्लिअर? Unlike. क्लिअर? 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 ओके. नंतर दुसरं समजा तुम्हाला सांगितलं की 1/2 आणि 1/5 दिलेलं आहे. तर त्याच्यातलं मोठं फ्रॅक्शन कुठलं आणि छोटं फ्रॅक्शन कुठलं? तर दोघांचे डिनॉमिनेटर आहे ते सेम करा. त्याच्या दोघांच्या टेबलमध्ये येणारा कुठला नंबर आहे सांगा? 10 आहे. मी याला काय करणार? 5 ने मल्टिप्लाय करणार, याला 5 ने मल्टिप्लाय, याला 2 ने करणार, याला 2 ने करणार. आता आपल्याला काय मिळालं सांगा? 5/10 आणि 2/10. ओके. आता आपण सांगू शकतो हा नंबर काय असणार? मोठा असणार. याला आपण ह्याला काय म्हणतो सांगा? ग्रेटर दॅन साइन म्हणतो. ज्याच्या बाजूला दोन टोकं असतात म्हणजे दोन लाईन्स असे हे असतात तो नंबर काय असतो? ग्रेटर. ओके. हा नंबर मी असा पण लिहू शकलो असतो बघा. त्याला लेस दॅन म्हणतात. त्याला काय म्हणतात? लेस दॅन म्हणतात. क्लिअर? 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 Yes, sir. ओके. कोणाला काय डाऊट आहे? कोणाला काय डाऊट आहे? No. No मॅथ्स sir. कसा सब्जेक्ट आहे? Doubt. Easy, easy, easy. इझी नाही. काय सांगितलं मी? Very, व्हेरी व्हेरी very व्हेरी easy. व्हेरी 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 इझी आहे. लक्षात आहे? पण त्याच्यासाठी हे सगळं परफेक्ट करायचं बघा. पुढे जाऊन तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे सांगा? आपलं 3री, 4थी, 5वी, 6वीत काय शिकतो तिथे आपलं परफेक्ट नाही आहे. त्यामुळे आपण 10वी, 11वी, 12वी मध्ये गेल्यावर काय होते सांगा? मॅथ्स आपल्याला थोडंसं कठीण वाटतं. त्याच्यासाठी काय करायचं? नुसता परीक्षेसाठी नाही अभ्यास करायचा. जे काय करायचं ते काय करायचं? परफेक्ट करायचं. कुठलाही क्वेश्चन विचारला तर मला यायला पाहिजे. ओके. तो तशा प्रकारचा क्वेश्चन सोडवलेला नसला तरी मला तो यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी हे सगळं बेसिक आहे ना ते परफेक्ट करायला पाहिजे. इथपर्यंत कुणाचा काय प्रॉब्लेम आहे का? ही एक मेथड तुम्हाला दाखवली. ओके. ही एक मेथड तुम्हाला दाखवली. आता दुसरी मेथड काय बघूया आपण? समजा मी काय केलं सांगा? तेच नंबर घेऊया आपण 1/2 आणि काय घेतलेला? 1/5. इथे काय करायचे? दुसरी मेथड काय सांगा? त्याचा तिरकस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. याचा न्यूमरेटर आणि याचा डिनॉमिनेटर काय ते सांगा? 5 येतं. याचा आणि याचा करायचं. आता मोठा कुठला आहे सांगा? हा आहे ना मोठा. मग काय करायचं? हे चिन्ह असं लिहायचं. असं पण करू शकता. समजा मी तुम्हाला नंबर दिला, पटकन मला सांगा. समजा 2/3 दिला आणि समजा 3/4 दिला. तर 2/3 मोठा आहे का 3/4 मोठा आहे? 2/3. 2/4. कुठला? 2/3. 2/3. बघूया आपण. 2/3. याचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं? 8. 8 येतं. आणि 3 × 3 केलं तर 6. 9. 9. 6 येतं. बापरे, 9. 9 येत. नंबर कुठला मोठा आहे? 9. 9. मग काय असणार सांगा? 3/4 काय असणार आहे? मोठा असणार आहे.
नाही समजलं. समजलं. सगळ्यांना सगळ्यांना अंडरलाईन. समजलं. कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? नो. समजलं. ओके. मोठी आहे ती कशी काढायची? काय ते काय सांग मला, सांग ना. कोण बोललं? बोल ना, बोला ना. हॅलो, सर, काही प्रॉब्लेम नाही? आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय तर मग फ्रॅक्शन कोणती मोठी आहे ती कसं समजणार आपण आपल्याला त्याच्यात? तेच केलं तर आपण. आता समज मी काय घेतलं सांग, 2/3 घेतलं हो, क्रॉस आणि दोन मिनिट सांगतो लक्षात घे. ओके. आणि दुसरा नंबर घेतला मी 4/5 घेतला. 5/5 इंटू 2 किती होतात? 10 होतात. ते लेफ्ट साईडला आहे. 3 इंटू 4 किती होतात? 12 होता. आता नंबर कुठला मोठा आहे? 12 आहे. म्हणजे राईट साईडचं फ्रॅक्शन 100% मोठं असतं. ओके, क्लिअर? न्यूमरेटर वरनं ठरवायचं का? न्यूमरेटर नाही, न्यूमरेटर वरनं नाही. हे काय ठरवलं मी, कुठला मल्टिप्लिकेशन केल्यावर कुठला नंबर मोठा आहे. क्लिअर? मी तुझा डाऊट क्लिअर करतो इथे. समजा मी काय दिलं सांग, इथे मी 4/6 दिले. ओके. आणि इथे मी काय दिलं सांग, 3/2 दिलं. न्यूमरेटर ह्याचा मोठा आहे, हा न्यूमरेटर मोठा आहे. ओके. 4 इंटू 2 किती होता? 4 into 8 आणि 6 इंटू 3 किती होता? 18. 18. तर कुठला नंबर मोठा आहे? 18 नंबर मोठा आहे. म्हणजे फ्रॅक्शन कुठलं मोठं आहे? 3/2 क्लिअर? 3/2. अजून काय डाऊट आहे याच्यामध्ये? नो सर. ओके. हे समजलं कंपॅरिझन कसं करायचं ते? येस. ओके. नेक्स्ट आपण बघूया. समजा आता दुसरं काय आहे सांगा, आपले सगळ्यांचे न्यूमरेटर समजा एकच सेम आहे. न्यूमरेटर आता आपले काय सांगा सेम आहे. डिनॉमिनेटर काय सांगा आता? डिफरंट. नाही, डिफरंट. अनलाइक ओके. फ्रॅक्शन. अनलाईक फ्रॅक्शन आहे. ओके. पण जनरली काय सांगा, त्यांचे सगळ्यांचे न्यूमरेटर आहेत ते सेम आहे. ओके. मग याच्यातला आता तुम्हाला काय वाटतं, कुठला मोठा असेल, कुठला छोटा असेल? सर, सगळ्यांचा हायेस्ट कॉमन मल्टिपल काढायचा. कशाला? गरज नाही. त्याच्यासाठी एक ट्रिक लक्षात घ्यायची. मी समजा एक सिंपल 2 मिनिट मी सांगतो बघा. केक आहे माझ्याकडे. 2 मिनिट द्या मला. मी केकची काय केले सांगा, 5 समान भाग केले. 5 ओके. मला बरोबर मी काढले नाही. 2 मिनिट काढूया आपण. मी समान 5 भाग केले. परफेक्ट समजून घ्या बघा. वेळ लागला तरी चालेल आपला. समजा सगळे मी 5 भाग केले, त्याच्यातला एक मी भाग घेतला. ओके. आता मी काय केले सांगा, 6 भाग केले. टोटल काय केले सांगा, 6 भाग केले. ओके. आणि त्याच्यातला एक भाग घेतला. मला सांगा, 5 भाग केलेल्यातला एक भाग घेतला मोठा असणार का 6 भाग केलेल्यातला एक भाग मोठा असणार? 6 भाग. 6 भाग. एक लक्षात घ्या. इथे बघा, इथे तुम्ही समजा 6 भाग केले तर ते काय होणार सांगा, 5 भाग केले तर मोठे होणार, 6 भाग केले तर काय होणार आहे, छोटे होणार आहे. हे तुम्हाला क्लिअर करूया. इथे सांगा, क्लिअर करूया. हे काय सांगा, हे काय? रेक्टँगल आहे. समजा रेक्टँगलला मी काय केले सांगा, 3 भाग केलेले आहेत. ओके. सेम रेक्टँगल घेतला मी, सेम साईजचा रेक्टँगल घेतला. ओके. आणि मी त्याचे आता काय केले सांगा, 4 भाग केले. ओके. इक्वल भाग, हा सगळे इक्वल घेतले. आता मला सांगा, हा जो भाग आहे
हा जो एक भाग घेतला मी आणि हा एक भाग घेतला, तर याच्यातला मोठा कुठला असणार आहे? सर जो 2 भाग असेल. ज्याच्यामध्ये आपण 4 भाग केले तो काय असणार आहे? छोटा असणार आहे. आणि ज्याच्यामध्ये आपण 3 भाग केले तो डेफिनेटली काय असणार आहे? मोठा. नाही समजलं तुम्हाला? नो. सर पण आपण 2 मिनिट 2 मिनिट सर 2 पण मिनिट 4 मध्ये 2 मिनिट 2 मिनिट सांगतो मी, परत एकदा सांगतो. 2 मिनिट मी क्लिअर करणार तुमचं. ओके, दिसते सगळ्यांना? हो. ओके, दोन्ही स्क्वेअर सेम आहेत, रेक्टँगल सेम आहेत, दोन्ही साईज सेम आहे. येस. पहिल्याचे मी 4 भाग करतो. ओके, बरोबर मध्ये एक केला आणि परत त्याचे 2 भाग केले. दिसतंय सगळ्यांना? काय दुसरा कलर वापरू? हो. दिसतंय? ओके, हो. किती भाग केले मी? इक्वल आहे का? ते सगळे इक्वल आहे. ओके, आणि दुसऱ्याचे मी काय केले सांगा? 3 भाग केले, इक्वल 3 भाग केले. काय? ओके, क्लिअर? आणि याच्यातला मी एक घेतला आणि याच्यातला एक घेतला, तर मला 1 मधला भाग मोठा मिळणार का 2 मधला भाग मोठा मिळणार? सर 2 मधला. 2 मधला डायरेक्टली तुम्हाला इथे दिसतंय. म्हणजे आपण आता मला तुम्ही सांगू शकाल की 1/3 मोठा काय 1/4 मोठा? 1/3. 1/3. 1/3 मोठा. क्लिअर समजलंय? समजलं क्लिअर आता? ओके, आता मी असं लिहिलं, समजा मी असं लिहिलं काहीतरी, तर याच्यातला मोठ्यात मोठा नंबर कुठला असणार? मोठ्यात मोठा 1/2 सर. 1/2 मोठा असणार. ओके, याच्यावरनं एक लक्षात घ्यायचं, जेव्हा न्यूमरेटर सेम असतात, लक्षात आहे, जेव्हा त्याचे अंश सेम असतात, तेव्हा ज्याचा डिनॉमिनेटर छोटा आहे तो नंबर मोठा असतो. क्लिअर? क्लिअर? हा, परत एकदा लक्षात. जेव्हा काय असतो सांगा? न्यूमरेटर सेम असतो, तेव्हा ज्याचा डिनॉमिनेटर छोटा असतो तो नंबर मोठा असतो. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं, समजा असे नंबर दिले, याच्यातला मोठा नंबर कुठला असणार? 2/10. 2/10. छोटा नंबर कुठला असणार? छोटा नंबर कुठला असणार? 2/17. 17. आणि हे तुम्हाला यांनी काय सांगितले? असेंडिंग मध्ये सांगितले, असेंडिंग ऑर्डर नाही. असेंडिंग म्हणजे माहिती आहे तुम्हाला? मोठा पहिल्यांदा का छोटा पहिल्यांदा? सर छोटा पहिल्यांदा. छोटा पहिल्यांदा. याच्यातला छोटा कुठला आहे सांगा? 2/17. त्याच्यापेक्षा थोडासा मोठा 2/16. त्याच्यापेक्षा थोडासा मोठा 2/17. 2/15. 50. 2/11. 2/10. याला आपण काय म्हणतो सांगा? याला काय म्हणतो? Ascending order. ऑर्डर म्हणतो किंवा चढता क्रम म्हणतो. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? चढता क्रम. ओके, आपल्याला डिसेंडिंग मध्ये सांगितलं तर हा नंबर पहिल्यांदा आहे. येस. कसं लिहिलं सांगा? 2/10, 2/11, 2/15, 15. 2/17. क्लिअर? याच्यावर आधारित कुठलाही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे, जर क्लिअर असेल तर. येस. कुणाला काही डाऊट आहे?
No, sir. No, sir. हा? कुठलं घ्यायला पाहिजे याच्यातलं? No, sir. No, sir. ओके. आता समजा दुसरं एक घेऊया आपण. समजा मला नंबर दिले. असे नंबर दिलेत. ओके. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं सांगा. Sir, numerator and denominator different आहेत. डिफरंट आहेत. ओके. आणि काय दिसतं? चढता क्रम आणि उतरता क्रम सारखं दिसतंय. दिसतंय. एक फक्त मला समजलं की न्यूमरेटर आणि इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत. काय ते? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन नाही आहेत. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन नाही आहेत म्हणजे काय? इक्विव्हॅलंट नाही आहेत. इक्विव्हॅलंट नाहीच आहेत. त्यांना मी दिलेच नाही ना, वेगवेगळेच आहेत ना. आणि काय डिफरन्स तुम्हाला दिसतो? अनलाईक फ्रॅक्शन्स. अनलाईक फ्रॅक्शन. ओके. आणि काय दिसतं? मी तुम्हाला सांगितले चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहा म्हणून सांगितलं, तर काय करणार तुम्ही? असेंडिंग ऑर्डरने लिहा. सर मग सगळ्यांचे HCF काढायचे. नाही, गरज नाही. गरज नाही. तुम्हाला एक डिफरन्स जाणवला नाही त्याच्यामध्ये. एक डिफरन्स काय जाणवला नाही सांगा? की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये डिफरन्स कितीचा आहे सांगा? 1. 1 आहे. याच्यामध्ये कितीचा आहे? 1. पुढच्या मध्ये कितीचा आहे? 1. त्याच्या पुढच्या मध्ये 1. सगळ्यामध्ये घेतला तर डिफरन्स कितीचा आहे सांगा? 1. सेम आहे. ओके. मग मी काय करणार सांगा? जो न्यूमरेटर काय आहे सांगा? कमी कुठला आहे सांगा? याच्यामध्ये 1 आहे. बरोबर? 1. तर आपण कन्सिडर काय करू शकतो सांगा? मी काय म्हणतो लक्षात आलं तुमच्या आधी? No, sir. Yes, sir. इथे बघा डिफरन्स काय आहे सांगा? डिफरन्स सगळ्यांचा काय आहे सांगा? 1 चा डिफरन्स. ओके. आणि जनरली जर आपण हे नंबर काय केले सांगा? मी तुम्हाला सांगा याच्याकडे यायच्या अगोदर एक दुसरा नंबर घेऊया. सिंपल घेऊया. 1/2, 2/3, 3/4. ओके. तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मेथडने आपण काय करूया? पहिल्यांदा काय करूया? आपण मगाशी मेथड बघितली. सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम करूया. याचा डिनॉमिनेटर, याचा डिनॉमिनेटर, सगळ्यांच्या टेबलमध्ये असलेला नंबर कुठला आहे सांगा? 2, 3, 4 च्या एलसीएम जर काढला तर आपला काय 12 येतो. म्हणजे याला मी 6 ने मल्टिप्लाय करणार. याला काय करणार? 4 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे वरच्याला पण 4 ने केलं तर आणि इथे काय करणार? मी 3 ने मल्टिप्लाय. 9/12. ओके. म्हणजे आता इथे आपल्याला कुठला मोठा दिसतो सांगा? हा मोठा दिसतो. हा एकदम छोटा, हा छोटा दिसतो. ओके. तर याच्यावरून आपण काय सांगू शकतो बघा? इथे 2, 3, 4 असेल ना, जर समजा डिफरन्स सेम असेल तर काय करायचं? त्याचा डिनॉमिनेटर बघायचा. डिफरन्स सगळ्यांचा सेम आहे. डिनॉमिनेटर कोण बोलतोय? मध्ये बोलू नका ना प्लीज. ओके. जर डिफरन्स सेम असेल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये तर काय करायचं सांगा? की त्याच्यातला डिनॉमिनेटर कुठल्यात मोठा आहे तो बघायचा. हा मोठा आहे म्हणजे हा नंबर मोठा असणार. त्याच्यापेक्षा हा छोटा आहे. हा त्याच्यापेक्षा छोटा, हा त्याच्या. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये बघा डिफरन्स कितीचा आहे? प्रत्येकामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 1. आणि सगळ्यात मोठा डिनॉमिनेटर कुठला आहे? 3/4 चं. 3/4 चं नाहीये. डिनॉमिनेटर सगळ्यात मोठा कुठला आहे? 6/7. तो सगळ्यात मोठा. आणि त्याच्यापेक्षा छोटा डिनॉमिनेटर कुठला? त्याच्यापेक्षा छोटा डिनॉमिनेटर कोणाचा आहे? 4/5. त्यानंतर 3/4. हा मोठा. हा त्याच्यापेक्षा 4/1.
Yes. हा Yes, sir. क्लिअर क्लिअर Yes. सगळ्यांना? हा आता समजा मी काय केलं, तुम्हाला एक नंबर दिले असे, हे असेंडिंग डिसेंडिंग तुम्हाला पाहिजे असेल हवा, हा मोठा आहे म्हणजे हे असेंडिंग झालं. डिसेंडिंग पाहिजे तर हा पहिल्यांदा घ्या, नंतर घ्या, त्याच्यानंतर हा घ्या, त्याच्यानंतर हा. मी तुम्हाला समजा असं नंबर दिले, कोणाचा आवाज येतो? ओके, आता तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन काय दाखवते सांगा? Sir, दोन difference आहे. प्रत्येक मध्ये काय सांगा? Two डिफरन्स आहे. मग मगाच आपण काय आपण न्यूमरेटर मध्ये दोनचा डिफरन्स आहे. दोनचा डिफरन्स आहे. मग आपण मोठ्यात मोठा नंबर कुठला असणार सांगा? 4/6. 4.6. सगळ्यात मोठा. आता मी डिसेंडिंग ऑर्डर लिहायचो, त्याच्यानंतर छोटा 3.5. 2/4. 2.4. 1.3. आता मला सांगा, जरा म्यूट व्हा सगळ्यांनी. ओके, आता बघा, आपल्याला एलसीएम वगैरे काय काढायची गरज पडली का? डिनॉमिनेटर सेम करायची गरज पडली का? नाही पडली. त्यामुळे आपला टाइम काय होणार सांगा? वाचणार आहे. ओके, आता मला डाऊट विचारा, जे काय झालं त्याच्यावर डाऊट काय आहे का कोणाचा? No, sir. कोणाचा डाऊट नाही? मी पुढे जाऊ? मी पुढे जाऊ का? हा, तिन्ही तुम्हाला समजलं म्हणजे डिनॉमिनेटर सेम असेल, न्यूमरेटर सेम असेल, आणि तिसरं मी काय सांगितलं सांगा? डिफरन्स बिटवीन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर सेम असेल तर तिन्हीसाठी काय करता येईल हे मी तुम्हाला सांगितलं. सगळ्यांना समजलं? Yes, sir. Yes, sir. Oh, sir. आता मी पुढे जाऊ का? Sir, light fraction ने लाईक फ्रॅक्शन समजलं नाही कोणाला? लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय असतं सांगा? याला मी लाईक म्हणणार का? याला मी लाईक म्हणणार का फ्रॅक्शन? हो. Yes, sir. कारण Yes, sir. कारण डिनॉमिनेटर Denominator same है. same आहे. आणि असं डिनॉमिनेटर सेम आहे. ओके, आणि असं लिहिलं तर मी Unlike fraction. Unlike fraction. Unlike fraction. कुणाचा तो डाऊट क्लिअर झाला? कुणाचा डाऊट क्लिअर झाला? Yes, sir. हा, ओके ओके. नंतर आपण काय बघणार सांगा? ऍडिशन कसं करायचं? ओके, त्याच्या अगोदर मी काय करतो बघा, तुम्हाला दोन समजा ओके, दोन मिनिट हा. मी किती भाग केले? त्याचे 3 भाग केले, इक्वल 3 भाग केले. ओके, एक भाग घेतला मी. दुसरा मी काय केलं सांगा? दुसरं घेतलं मी आणि त्याचे 4 भाग केले. त्याच्यातला एक भाग घेतला आणि हा भाग काय केला सांगा? एकत्र केला. याच्यातला एक भाग आणि याच्यातला एक भाग, तर तो किती होणार हे आपल्याला बघायचं आहे. जनरली इथे काय केलं सांगा? इथे मी 3 भाग केले, इथे मी 4 भाग केले. आपण काय करू शकतो? दोन्ही ऍड केव्हा करू शकतो सांगा? दोघांचे इक्वल भाग पाहिजे होते. मग मी काय करणार सांगा? याचे मी 12 केले असते, 3 केले ना, त्याच्यापेक्षा 12 केले म्हणजे याला 4 ने मल्टिप्लाय केलं असतं. मग त्याच्यातले मी किती भाग घेतले असते? म्हणजे 1/3 झालं असतं. तर 4 भाग घेतले असते तर 1/3 झालं असतं. आणि याचे मी 12 भाग केले असते तर 1/4 व्हायला मला इथे काय करावं लागले असते? 3 भाग घ्यावे लागते. क्लिअर? म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जे आपण भाग करणार ना, ज्याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो, ते दोन्हीमध्ये सेम असायला पाहिजे. तेव्हाच आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो.
ऍडिशन करण्यासाठी मला काय करावं लागेल सांगा. 1/3 प्लस 2/3 दिलं तर मी डायरेक्टली ऍड करणार, कारण काय होतंय सांगा, या दोघांचे डिनॉमिनेटर काय आहे सांगा, लाईक फ्रॅक्शन सेम आहेत. मग मी लाईक काय करणार, फ्रॅक्शन आहे सर. 3/3 बरोबर. म्हणजे संपूर्ण झाला. ओके, मला समजा असं दिलं, 5/16 घेतलं प्लस 6/16. आन्सर काय करणार सांगा, 11/16. 11/16. ओके, काही विद्यार्थी काय करतात, याचा आन्सर असं लिहितात. बरोबर आहे का? बरोबर आहे? नाही, फक्त आपण नाही सर. डिनॉमिनेटर सेम असेल ना तर न्यूमरेटरची काय करायची, बेरीज करायची. ओके, आता मला सांगा, मी तुम्हाला असं नंबर दिला, दोन मिनिट, आन्सर सांगू नका, 2 मिनिट सांगा. आणि मी तुम्हाला ऑप्शन दिले, 4 ऑप्शन दिले. ओके, एक ऑप्शन दिला तो मी तुम्हाला दिलाय समजा 2/4. दुसरा ऑप्शन दिला मी 3/4 दिला. तिसरा ऑप्शन दिला मी समजा 3/7 दिला. आणि चौथा ऑप्शन दिला मी तुम्हाला 5/6. याच्यातलं आन्सर कुठलं बरोबर असणार? 2/4. चला सर 2/4. कारण याचा 9/18 चं इक्विलॅटरल फ्रॅक्शन 1/2 येतं. 1/2 आहे. म्हणजेच काय करू शकतो आपण, ते काय लिहू शकतो, 2/4 मध्ये पण लिहू शकतो. लक्षात आहे? हे आन्सर दिलेलं नसेल तरी गडबडून जायचं नाही, त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म करून बघायचं, किंवा आणि कुठलं काय होते काय बघायचं. ओके, क्लिअर, समजलं सगळ्यांना? ओके, आता केव्हा केव्हा काय होते सांगा, तुम्हाला असं दिलंय 1/3 प्लस 1/4. मग असं होता, तर इथे डिनॉमिनेटर सेम नाहीये. मी काय करणार, याला मल्टिप्लाय बाय 4 करणार, इथे पण 4 करणार, याला 3 करणार, याला 3 करणार. म्हणजेच काय आलं सांगा, 4/12 प्लस 3/12. आता आपण ऍड करू शकतो, किती होणार, 7/12. क्लिअर? हा, तेच जर मला काय सांगितलं सांगा, 1/3 मायनस 1/4 सांगितलं, तरी पण डिनॉमिनेटर सेम करायचं. याचा डिनॉमिनेटर सेम केला तर याला 4 ने मल्टिप्लाय केलं, याला 4 ने केलं, 4/12 मायनस 3/12. सर 1/12. 1/12. समजलं? Yes. म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शनचे आणि प्रॉब्लेम घ्यायला पाहिजे का? Yes. नो सर. हा? कोणाला घ्यायला पाहिजेत का? आणि Yes. घ्यायला पाहिजे. ओके, समजा लिहिलं 1/3 प्लस 1/6 लिहिलं, काय येणार आन्सर? 3/6. याला मी काय करणार सांगा, याला 2 ने मल्टिप्लाय करणार, याला 2 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय आलं सांगा, सर 3/6. प्लस 1/6 इज इक्वल टू 3/6. बरोबर आहे का? बरोबर आहे का? Yes. कारण 3/6 म्हणजे काय झालं सांगा, Half. 1/2 झालं. सर ओके Yes. ओके, सर अजून एक घ्या ना. अजून एक घ्या, मी वेगळ्या प्रकारचं घेतो. ओके ओके ओके, वेगळ्या प्रकारचं घेतो. समजा मला काय दिलंय सांगा, नंबर दिला इथे 4. येस. अरे काय झालं, नंबर दिला 4, इथे मी स्टार लिहिलंय समजा, प्लस मी इथे 5 लिहिला, इथे पण स्टार लिहिते, आणि याचा आन्सर 1 येतं. आणि स्टार या ठिकाणी दोन्ही जे अंक आहेत ना ते सेम आहेत.
तर त्याच्यामध्ये स्टारच्या ठिकाणी कुठला नंबर असणार आहे? कोण सांगू शकेल? सर शून्य. शून्य. शून्य कसं येणार बाबा? इथे बघा एक ट्रिक काय सांगा, ट्रिक काय सांगा, पटकन तुम्हाला आन्सर पाहिजे. नाईन. त्याच्यासाठी ट्रिक काय करायची सांगा, हे दोन्ही नंबर ऍड करायचे. सर 9. दोन्ही नंबर ऍड केले की झालं 9 मिळालं. कारण काय होणार सांगा, 9 4/9 5/9 म्हणजे काय आलं 9/9. 9/9 म्हणजे 1. आता तुम्ही पटकन सांगू शकाल? मी तुम्हाला दिलं समजा 45 अपॉन स्टार, ओके, प्लस 15 अपॉन स्टार, याचा आन्सर 1 येतं म्हणून सांगितलं, तर स्टारच्या ठिकाणी काय असणार? पटकन सांगायचं. 60. विचार करायची गरज आहे का? ह्या दोघांची काय करायची? ऍडिशन. क्लिअर? येस सर. इझी आहे, इझी आहे. येस. नाही, काय सांगा? व्हेरी 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 ओके. समजा तुम्हाला नंबर दिला 9/22. त्याच्यातनं मला एक नंबर वजा करायचा आहे. समजा तो वजा केला ना की माझं आन्सर समजा काय ते सांगा, 5/22 येतं. 4/22. 4/22. अशी जमेल ना तुम्हाला? येस. ओके येस सर. ओके. मी तुम्हाला ओके आणि एक नंबर दिला 7/12 मायनस तर 4 कसं आला आपण? सर 4 हो कसं आलं? इथे बघा हे 9 आहेत, ह्याचा पण डिनॉमिनेटर काय असणार सांगा? सेमच असणार ना. डिनॉमिनेटर दोघांची सेम असणार. ओके, तर मला 5 मिळायला पाहिजे, तर 9 मायनस काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? 4. 4 करायला पाहिजे. समजलं आता काय ते? येस. ओके. आता इथे समजा मी आणि एक वेगळा प्रॉब्लेम दिला समजा. त्याचा आन्सर समजा 1/6 येतं. तर ह्या ठिकाणी कुठला नंबर हे असणार? 5/12. 6/12. 5/12. 9/12. कुठलं बरोबर? समजा 6/12 केलं, 6/12 केलं तर आन्सर काय येते सांगा? 1/12 येतं, पण मला काय दिलंय? 1/6 दिलंय इकडे. 1/6 म्हणजे काय करायचं बघा, याचा डिनॉमिनेटर काय करायचा? 12 करायचा. म्हणजे आपल्याला आन्सर कुठलं पाहिजे सांगा? 2/12 पाहिजे. 2/12 पाहिजे, तर इथे काय असायला पाहिजे? 5 असायला पाहिजे. येस सर. इझी आहे. हो सर. व्हेरी खूप व्हेरी इझी. व्हेरी 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 इझी आहे. ओके, आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन जमेल परफेक्ट सगळ्यांना? हो. नक्की काय घ्यायला पाहिजे? हा बोल. हो सर. सर आता जे शिकवलं त्याचा प्रॉब्लेम घ्या. कुठला? काय म्हणताय? सर आता 7/12 जे शिकवलं त्याचा अजून एक प्रॉब्लेम घ्या. अजून एक प्रॉब्लेम घ्या. ओके, मी समजा तुम्हाला नंबर दिला 5/14 प्लस, ओके, प्लस काहीतरी करायचंय आपल्याला. त्याचा आन्सर मात्र मला काय यायला पाहिजे? हाफ यायला पाहिजे. हा किती? 3/14. 3/14. 3/14. 3/14. 2/14. 2/14. 2/14.
इथे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, इथे 14 आहे ना, इथे पण 14 घेण्याचा प्रयत्न करायचा. मग मी मल्टिप्लाय काय काय करणार सांगा, 7 करणार. आन्सर जे पाहिजे ते कसं पाहिजे सांगा, कसं पाहिजे, 7/14. आता इथे 5/14 आहे, म्हणजे डेफिनेटली काय असायला पाहिजे, 2/14 असायला पाहिजे. क्लिअर? क्लिअर? येस सर सर. अजून येस सर. अजून घ्यायला पाहिजे, सर मल्टिप्लिकेशन घेणार ना, सगळं घेणार नाही. मी, सगळं घेणार मी. समजलं का? हो हो ओके. सर. येस. पुढचं आपण काय बघणार सांगा, मल्टिप्लिकेशन. सर किती आहे? काय काय म्हणतो, मल्टिप्लिकेशन. काय म्हटलं, मल्टिप्लिकेशन घेतो ना, आधी एक एक परफेक्ट करत जाऊया ना आपण. ओके, मल्टिप्लिकेशन मध्ये काय असतं सांगा, 2 इंटू समजा 1/7 असते. तर मी काय करणार सांगा, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं. परत 2 आणि 7चं मल्टिप्लिकेशन नाही करायचं. काय झालं, 2/7. पण तेच जर तुम्हाला असं दिलं असतं ना, इंटू 1/7 दिलं, ऍक्च्युली हे आपण असं लिहू शकतो, म्हणजे 2 इंटू 1 आणि 1 इंटू 7. इथे काय करणार सांगा, 2 इंटू 1, 7 इंटू 6. क्लिअर? येस. येस. थोडं आहे. मल्टिप्लिकेशन करायचं. काय ते, समोरासमोर मल्टिप्लिकेशन करायचं. हा, समोर म्हणजे वरचे जे न्यूमरेटर आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन आणि सर डिनॉमिनेटरचं कसं मल्टिप्लिकेशन. करायचं मला नाही कळलं. इथे बघ, समजा नंबर दिले मला 2/3 मल्टिप्लाय बाय समजा 3/4. तर मी काय करणार, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करणार आणि याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करणार. ओके, म्हणजेच आपल्याला काय मिळेल, आन्सर 1/2 मिळेल. क्लिअर? येस. येस सर. समजा मला म्हणजे असा नंबर दिला, क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही करायचं. नाही करायचं, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशनचा संबंधच येत नाही ना, डायरेक्टली करायचं मल्टिप्लिकेशन. ओके, इथे समजा मला नंबर असा दिला 3/8 आणि 2/5 दिला, आन्सर किती येणार सांगा. किती टू जा 6, 6/40. 40. 6 आपण असं पण लिहू शकतो, बरोबर 20. बरोबर बरोबर. कुणाला डाऊट आहे Yes, sir. याच्यामध्ये, कुणाला डाऊट आहे? हो सर. क्वेश्चन कसे विचारतात बघा, समजा मी काय घेतलं सांगा, 30 माझ्याकडे काय घेऊया, चॉकलेट होती, त्याच्यातली 2/3 मी दुसऱ्या कोणाला तरी दिली. 2/3 दिली म्हणजे काय करणार, मी मल्टिप्लाय करणार. त्याचं 2/3 किती येणार, त्याचं 2/3 काय येणार सांगा, सर 20. 20 येणार. कारण का सांगा, 32 60 डिवायडेड बाय 3 म्हणजे काय होणार, 20 आहे. असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. लक्षात आहे ना. तुमच्याकडे समजा 1000 रुपये होते, त्याच्यातले तुम्ही तुमच्या मित्राला 1/4 दिले, तर तुमच्याकडे किती राहिले. पहिल्यांदा 1/4 किती ते काढायचे. 1/4 म्हणजे किती होणार सांगा, 250 होणार. तुम्ही दुसऱ्याला दिले म्हणजे तुमच्याकडे राहिले किती सांगा, 750 राहिले. जमेल तुम्हाला आता हे, 750. जमेल. सर अजून एक प्रॉब्लेम. हो हो सर. ओके, घ्या. समजा तुम्हाला ओके, तुमच्याकडे समजा 33 मँगोज आहेत. ओके, त्याच्यातले 1/3 तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी दिले, तर तुमच्याकडे किती राहिले. 11. तुमच्याकडे 11. 1/3 तुम्ही दुसऱ्याला दिले, तर तुमच्याकडे किती राहिले. दुसऱ्याला 22. किती दिले तुम्ही, सर 11. 11 दिले. 11 दिले, तर 22. तुमच्याकडे राहिले किती, 22 राहिले. 22. क्वेश्चन सारखा बघायचा, 22. ऐकायचा, गडबड नाही करायची. ओके, म्हणजे तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन मध्ये काय प्रॉब्लेम येता कामा नये. बरोबर. येस. कुणाला काय डाऊट आहे अजून विचारा मला. हो सर. ओके, जाऊ मी पुढे. येस.
आणि बाकीचे तुम्हाला एकदम सर फ्रॅक्शन कसं लिहायचं म्हणजे एखादं समजा तुम्हाला काय दिलं सांगा कुठे जाते माझं माऊस सध्या 2 मिनिटं आवाज येतोय ना माझा सारखा ओके मध्ये मध्ये माऊसला काय होत ओके तुम्हाला असा काहीतरी दिला तर मला सांगू शका ओके मी काय केलं सांगा ह्याच्यातला हा भाग काढला आणि हा भाग काढला तर राहिलेला किती भाग असणार 6. 5 एक लिहिलं. कसं लिहिणार तुम्ही सर स्क्रीन दिसत नाही सगळ्यांना दिसत नाहीये दिसते स्क्रीन हो दिसते स्क्रीन ते दिसते. म्हणजे मी काय करणार सांगा दोन भाग दिले म्हणजे माझ्याकडे राहिले किती भाग सांगा किती राहिले 6. ठीक आहे आणि किती होते टोटल 6 म्हणजे काय लिहू शकतो आपण 3/4 क्लिअर येस सर कुणाला डाऊट आहे तर इथेच विचारा सर नाहीये ओके नंतर आपण काय बघणार समजा अरे कोण बोलतंय तुमच्या घरातलं ऐकायला येते ना बाबा मेसेज करून दे ना अरे मेसेज करू दे कोण बोलते कोणाची आई बोलते म्यूट व्हा ना तुमच्या घरातलं सगळं ऐकायला येतं मला ओके इथे काय होते सांगा एक आपण बघणार ते प्रॉपर अरे कोण बोलतंय अजून प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे का तर ज्याचा डिनॉमिनेटर काय असतो सांगा न्यूमरेटर पेक्षा मोठा असतो अरे कोणाचा आहे तो माईक चालू वैशालीचा का ओके चालेल तर इथे बघा मी काय लिहिलं सांगा 5/11 इथे न्यूमरेटर मोठा आहे का डिनॉमिनेटर मोठा आहे डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर जेव्हा मोठा असतो डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर हा मोठा असतो तेव्हा त्याला काय म्हणतात सांगा काय म्हणतात फ्रॅक्शन प्रॉपर म्हणतात फ्रॅक्शन म्हणतात क्लिअर नंतर दुसरा आहे त्याला काय म्हणतो सांगा इम्प्रॉपर इम्प्रॉपर. ओके इम्प्रॉपर म्हणजे काय मी समजा असा लिहिला आता काय मोठा आहे न्यूमरेटर इज बिगर दॅन डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर ओके क्लिअर समजलं येते येस. समजलं आता हा मला काय करायचंय मिक्स मध्ये लिहायचं आहे मिक्स म्हणजे काय असतं सांगा थोडा भाग फ्रॅक्शन असतो आणि बाकीचा काय असतो सांगा इंटिजर भाग असतो ओके उदाहरणार्थ समजा हा इम्प्रॉपर आहे ना तुम्ही असा लिहू शकतो 5 2 10 आणि राहिला 1 हे मी असा लिहू शकतो त्याला आपण मिक्स म्हणतो काय म्हणतो मिक्स फ्रॅक्शन म्हणतो हे दोन्ही इक्वल आहेत बघा हे दोन्ही काय आहेत इक्वल मी तुम्हाला आणि देतो 2 मिनिट समजा मी काय लिहिलं सांगा 7/2 लिहिलं हे प्रॉपर आहे का इम्प्रॉपर आहे इम्प्रॉपर आहे सर प्रॉपर मग मी काय करणार 2 च्या पाड्यामध्ये 7 येतं का नाही नो. त्याच्या अगोदरचा कुठला नंबर येतो 6 येतो 6 येतो मग 3 2 6 आणि रिमाइंडर किती राहतो 1 राहतो क्लिअर समजा मला काय लिहायचं आहे 8/3 लिहायचं आहे कसा लिहिणार सांगा 3 2 6 2 क्लिअर येस. हा सर अनेक प्रॉब्लेम घ्या. देतो खूप देतो मी समजा मी असं लिहिलं तर
काय लिहिणार? पटपट बोला. 5.6. नाही. 6 1 जा 1 6. and 5. 1.56. हा बरोबर, तसं सांगितलं तू. ओके, क्लिअर. मी तुम्हाला सांगितलं 15/. 1 whole 5. ओके. 217. 217 2 आणि 1/7 बरोबर. 2 हे फुल झालं. Yes. 1/7 सगळ्यांना जमेल हे आता. Yes. ओके, आता समजा मला असं दिलं, सॉरी चालेल, हे कशामध्ये आहे सांगा? मिक्स मध्ये आहे. ते मला इम्प्रॉपर मध्ये करायचं आहे. इम्प्रॉपर मध्ये करायचं कसं करणार? 29/6. 29.6. 29/6 बरोबर. मी काय करणार सांगा? 6 × 4 करणार प्लस 5 करणार. ओके, क्लिअर. हे समजा मी तुम्हाला असं दिलं तर 19/8. 18/8. किती? 19/8. Sir, 2. क्लिअर क्लिअर. इथे काय करायचं? याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि हे काय करायचं? त्याच्यात ऍड करायचं. मी समजा असं केलं तर 3/4 पण. किती? 33/8. 33/8 कठीण आहे. Easy. इजी नाही. कसं म्हटलं मी? Very, very, very easy. व्हेरी 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 इजी. ओके, व्हेरी व्हेरी इजी आहे. तर आपण आज किती वाजेपर्यंत लेक्चर घेतो सांगितलंय ना मी तुम्हाला का नाही? किती वाजेपर्यंत? आज आपल्याला 12 वाजता झोपायचं आहे. सगळं फ्रॅक्शन परफेक्ट करायचंय. परफेक्ट झालं तरच झोपायचं आहे, नाही तर चालूच ठेवायचं लेक्चर. चालेल ना? हॅलो, Yes. सगळ्यांच्या तोंडून होय. यश येत नाहीये. सगळ्यांच्या तोंडून यश येत नाहीये. Yes. Yes, sir. ओके ओके. किती जण आहेत सध्या? 14 15 16 17 18 जण आहेत. 18च्या 18 मला पाहिजेत 12 वाजेपर्यंत. ओके, जो जो बाहेर पडेल त्याला आपण फाईन लावू. ओके, चला नेक्स्ट. नंतर समजा आपण काय करू शकतो सांगा? डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय ते बघणार. मी समजा काय लिहिलं सांगा? डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक काहीतरी म्हणतात. अपूर्णांक काय म्हणतात? दशांश अपूर्णांक. ओके, समजा मी काय केलं सांगा? काय होते माझ्या माऊसला हल्ली? 4/10 आहे ना? हे प्रॉपर आहे का इम्प्रॉपर आहे? Proper आहे. प्रॉपर आहे का Proper. इम्प्रॉपर आहे? हे मी काय करू शकतो सांगा? हे मी काय करू शकतो सांगा? वेगळ्या प्रकारे पण लिहू शकतो. ओके, इथे 0 किती? 10 आहेत. 10 आहेत ना, तर 1 नंतर काय द्यायचं सांगा? पॉईंट आहे. 1 झालं की काय द्यायचं? पॉईंट. 0.4. 0.4. 0.4. 2 मिनिट हा, माझा माऊस परत म्हणजे खाली केव्हा असायला पाहिजे? खाली काय असायला पाहिजे का? 10च्या पटीत असायला पाहिजे, तेव्हा त्याला डेसिमल म्हणतात. हे काय असायला पाहिजे? 10च्या पटीमध्ये असायला पाहिजे. म्हणजे मी समजा हे असं लिहिलं असतं तर मला काय पाहिजे सांगा? पहिल्यांदा 0 0 0.04. 1 आणि 2 नंतर आहे, त्यामुळे इथे काय लिहिलं असेल. ओके, मी समजा काय लिहिलं सांगा? हो 1000 लिहिलं. तर मला किती नंतर पाहिजे सांगा? 1
2 0.004. 0.04. क्लिअर येस क्लिअर कोणाला काय डाऊट येतो? Sir. समजा मला असं दिलं तर हे किती झालं सांगा आधी? 407 And 7x divided by 100 upon 100. म्हणजे काय लिहू शकतो मी डेसिमल मध्ये? 4.07. 4.07 हे सगळ्यांना जमेल काय घ्यायला पाहिजे अजून मी? सर अजून घ्या अजून घ्या. ओके. जमेल मी असं लिहिलं तर थांबा 2 मिनिट आधी असं घेऊया. किती आहे ना? 5.2 5.2. पहिल्यांदा काय आहे ना 52 सांगा? अपॉन 10. 52 5.2 क्लिअर जमेल सगळ्यांना होते. सर मला नाही कळत. ओके. काय समजलं नाही सांग? कसं करायचं ते नाही समजलं. इथे बघ 10 into 5 केलं किती आलं? पटकन बोल. 50 झालं. 50 plus 2 किती आले? 52 आहे. 52. आणि किती आहे ते 52. खाली झिरो किती आहे? 1 आहे ना? मग हो. 1 पण नंतर काय द्यायचं? 0 पॉईंट द्यायचा. ओके. तर समज आले एक लक्षात घे. समजा मी तुला नंबर असा दिला असता आणि हा डेसिमल पॉईंट मध्ये लिहायला सांगितलं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये. तुम्ही काय करणार सांग? 52 लिहिणार आणि त्याच्यानंतर 1, 2 नंतर काय देणार? पॉईंट आहे 1 आणि 2. क्लिअर आता? क्लिअर? हो सर. मला असं दिलं समजा तर माझ्याकडे 2च डिजिट आहे. मला 3 नंतर 0 पाहिजे म्हणून मी इथे 0 आणि 1 लिहिणार आणि पॉईंट लिहिणार. क्लिअर? हो सर. कुणाला डाऊट आहे? 0.050. No, sir. नो सर. ओके. तसंच आपण जसं फ्रॅक्शनचं आपण काय केलं सांगा? ऍडिशन सबट्रॅक्शन केलं नॉर्मल फ्रॅक्शनचं. तसंच आपण डेसिमल फ्रॅक्शनचं पण काय करू शकतो? ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. समजा मला सांगितलं प्लस 1.2 करा म्हणून सांगितलं तर मी काय करणार सांगा? 1.05 आणि हा जो पॉइंट आहे ना तो बरोबर इथे आणायला पाहिजे. बरोबर एका खाली एक आणायचं आणि याच्या पुढे तुम्ही 0 लिहिलं म्हणून काय प्रॉब्लेम नाही आहे. हे ऍडिशन Sir, ओके. मला सांग. बोल. बोल. 2.25 answer आहे. 2.25 माझं किती आलं की रे? बरोबर आलं. समजा तुम्हाला असं दिलंय आणि मी तुम्हाला सांगितलंय 1.227 सांगितलं. मी काय करणार सांगा? हा पॉइंट आहे ना तो बरोबर पॉइंटच्या पॉइंट खाली लिहिणार आणि कसं लिहिणार आणि जिथे पाठीमागे काय नसेल तर 0 लिहायचं. हे त्याचा answer. 2.247. 3.247 ओके. समजा मला नंबर दिला असा नंबर दिला प्लस 1.864. मी कसं करतो बघा? मी काय करणार सांगा? नॉर्मल जसं करतो ना तसंच करणार. फक्त पॉइंट बरोबर काय घ्यायचा? पॉइंटच्या खाली घ्यायचा आणि इथे नसेल तर 0 लिहायचं. हे काय Sir, करणार सांगा? 3.344. ओके बघूया. 86 म्हणजे काय आलं? 14. इथे मी घेतो 3.34. क्लिअर? क्लिअर? हा? मला काय येस डाऊट आहे याच्यामध्ये? सबट्रॅक्शन पण तसंच करायचं असतं. सबट्रॅक्शन पण काय करू शकतो आपण? तसंच करू शकतो. क्लिअर? केव्हा काय केलं जातं बघा? Yes, sir. केव्हा काय केलं जातं बघा इथे? समजा एक प्रॉब्लेम तुम्हाला असा दिला 2/5 आहे ना तो डेसिमल ह्याच्या फ्रॅक्शन मध्ये लिहा म्हणून सांगितलं. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे लक्षात सर घ्यायचं ट्रिलियन नाही दिसतंय की दिसतंय सगळ्यांना दिसतंय बाकीच्यांना दिसतंय ना रे?
येस हो सर. ओके. तर मला 2/5 करायचं आहे, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहायचं आहे. आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय बघितलं की डिनॉमिनेटरला 10, 100, 1000, 10,000 असं असायला पाहिजे. मग आपण काय करायचं सांगा, त्याच्या डिनॉमिनेटरला कुठे आणू शकतो? 10 करू शकतो, याचं करू शकतो, सर इंटू 2 करायचं. म्हणजेच आपल्याला काय मिळालं 4/10 Done. म्हणजे काय 0. म्हणजे 2/5 म्हणजे आपलं काय झालं सांगा 0.6. क्लिअर क्लिअर. सर आता येस मला सर. ओके, Yes, मला असं दिलं तर त्याचं डेसिमल फ्रॅक्शन करा म्हणून सांगितलं तर काय करणार मी? मल्टीप्लाय बाय 4 करून 100 करणार डिनोमिनेटर. हो करू शकतो. पॉइंट समजला? येस कोणाला डाऊट आहे? नो सर मला नाही समजलं. हा? इथे बघ, सर मला खाली नाही. खाली काय आणायचं सांगा? 10, 100, 1000, 10,000 आणण्याचा प्रयत्न करा. मला दिलंय 2/25. त्याचे मी 100 करू शकतो ना, इंटू 4. याला 4 ने केलं तर याला पण 4 ने. समजलं आता? येस हो सर. ओके. एक वेगळं तुम्हाला देतो, होमवर्क घ्यायचा आणि उद्या मला सांगायचं आन्सर. ओके, ग्रुपवर मी तुम्हाला नंबर दिला, समजा 9/16 दिला आणि तो मला डेसिमल मध्ये लिहायचा आहे. आता सांगू नका, सगळ्यांनी विचार करा आणि नंतर सांगा मला. ओके, मी जर समजा 3/4 लिहिलं तर किती डेसिमल मध्ये कसं लिहिणार? 4 पासून आपले 10 होऊ शकतात का? क्लास अटेंड करतो सर 100 येऊ शकतो. 100, मग इथे 25 करायचं. बसतो बरोबर, म्हणजे काय आलं 75.75. ओके, क्लिअर क्लिअर. येस कोणाला डाऊट आहे? नो नो. सर ओके, तर याच्यावर तुम्हाला मी उद्या टेस्ट देईन. ओके, ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे सगळं 0.5625 0 काय लिहू? 0.56 काय लिहू? 25 हे करू. हा, काय करू? काय करू? आन्सर सांगतोय तुम्हाला. हा, काय सांगतो? बोल की रे. सर आवाज नाही येत तुझा. सर किती वाजूपर्यंत क्लास आहे? 12 वाजेपर्यंत. ओके चालेल ना? चालेल ना? हा हा झोपणार शाळ्या. ओके, चालेल. काय डाऊट आहे का याच्यामध्ये? मी फ्रॅक्शन बऱ्यापैकी तुमचं कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही ग्रुपवर टाका. ओके, आता आपण झोपूया. कशाला सांगा, उद्या शाळेला जायचं आहे ना तुम्हाला, का नाही? होय हा, जेवलाय ना सगळे? होय वा रे वा, चालेल. याच्यामध्ये काही डाऊट असेल ना तर उद्या 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 विचारा, परवा विचारा, केव्हाही विचारा. ओके, चालेल. मी थांबतो इथे. ओके, थँक्यू सर झालं? अजून घ्यायचं?